श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत जयश्री देसाई यांचा ललितबंध. आजचा विषय आहे उन्हाळ दिवस. परवा वरून गॅलरीतून खालची रस्त्यावरची गंमत बघत होते. भरपूर गर्दी होती. विक्रेते, ग्राहक, ऑफिसमधून आलेले आणि घराकडे पळणारे स्त्री पुरुष, खेळून किंवा क्लासमधून आलेली, गोंगाट करत घरी चाललेली मुलं, विक्रेत्यांचे आवाज, रिक्षावाल्यांचा आरडाओरडा, वाहनांचे आवाज, एकूण सगळा कोलाहलच होता. पण या सगळ्यामुळे जरी जबरदस्त ध्वनी प्रदूषण होतं तरीही ते चैतन्य बघून मस्त वाटत होतं. पण या सगळ्यात माझं लक्ष वेधलं ते एका भटक्या कुत्र्याने. या सगळ्या गजबजाटाचा भाग असूनही त्यापासून जणू अलिप्त असल्यासारखा तो त्याच्याच मस्तीत रस्त्यावरून जात होता. मध्ये चालत होता, इकडे तिकडे बघत होता, मध्येच थांबत होता, मध्येच कसला वास घेत होता, मध्येच स्वतःच्या सावलीशी खेळत होता, तर मध्येच काहीही कामधाम नसल्यासारखा रस्त्यावर स्थितप्रज्ञासारखा उभा राहत होता. मध्येच त्याचं लक्ष वेधलं गेलं की रस्त्यावरचा साबणाचे फुगे विकणारा जो माणूस जे फुगे उडवत होता ते फुगे उड्या मारून मारून फोडत होता. मध्येच 4 पावलं कोणाच्या मागे जात होता, जणू त्याला तेवढी साथ करत होता आणि नंतर माघारी फिरत होता. मला त्याचा हेवा वाटला. त्याला कुठेच जायचं नव्हतं, त्याला काहीच करायचं नव्हतं. तो त्याच्या वाटेला आलेला प्रत्येक क्षण त्याच्या मर्जीप्रमाणे मस्त उपभोगत होता. वाटलं तर चालायचं, वाटलं तर धावायचं, वाटलं तर खेळायचं, नाही वाटलं तर काहीच न करता भर रस्त्यात स्वस्थ उभं राहायचं. पुढच्या क्षणाची चिंता नाही, कोण काय म्हणेल ह्याची पर्वा नाही, कोणी आपल्याकडे लक्ष देतंय की नाही याचीसुद्धा फिकीर नाही. तो त्याच्यामध्येच दंग होता. माझ्या मनात आलं की असं आपण सगळ्यात शेवटी कधी केलं, इतके स्वतःच्या मस्तीत शेवटी कधी जगलो, नाही आठवत. या उत्तराने सुद्धा माझा मलाच धक्का बसला आणि लक्षात आलं की आपण खूप काही करतो. स्वतःसाठी, इतरांसाठी खूप झटतो, काहीतरी साध्य करायचं म्हणून खूप धडपडतो, आकाश पाताळ एक करतो. पण या सगळ्यामध्ये आपण आपल्या स्वतःसाठी जगायचं विसरतो. आपल्याला काय हवंय हे सुद्धा विसरतो. आपला आनंद कशात आहे याचंही भान आपल्याला राहत नाही. असं निरुद्देश स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या मस्तीत कोणाचीच पर्वा न करता उनाडपणे आपल्याला आपला आनंद उपभोगता येतो, त्या क्षणात राहून जगता येतं? दुर्दैवाने नाही. पण अनेक जण, अगदी सेलिब्रिटीजसुद्धा तसं करतात. दीप्ती नवल मला एकदा सांगत होत्या की त्या कुठच्याही रस्त्याने जात असू दे, त्यांना त्या रस्त्यापासून फुटून निघणारा दुसरा रस्ता दिसला की तो कुठे जातोय हे बघितल्याशिवाय राहवतच नाही. मग त्या त्यांचा मूळ रस्ता सोडून तो दुसरा कुठे जातोय ते बघायला तिकडे वळतात. आपण असा अनिर्बंध जगायचा विचार तरी करतो? तर अभिनेत्री रीमा लागू एकदा सांगत होत्या की अचानक एखादा दिवस सुट्टी मिळाली की असं अनिर्बंध भटकत, माळ रानावर लोळत, पावसात भिजत उन्हाळपणा करायला त्यांना खूप आवडतं. विशेष म्हणजे हे अपवाद नाहीत. असं करणारे अनेक सेलिब्रिटीज मला माहीत आहेत. त्यांचं नाव, त्यांची इमेज हे काहीही त्यांच्या आड येत नाही. मग आपल्याच का यावं? फरक आहे तो आपल्या मानसिकतेचा. तीच बदलूया ना. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतःसाठी असं निरुद्देश मुक्त जगूया ना. उन्हाळ दिवस. जयश्री देसाई यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.